नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. महत्त्वाचा विषय आहे आणि त्या महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांचा मागच्या खूप काही वर्षांपासून 2-3 वर्षांपासून आपण हा पेंडिंग विषय लावून धरलेला आहे, जो की शेतकरी कर्जमाफीचा. आता शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी समिती नेमू. आता चंद्रशेखर बावनकुळे एवढा डबल ढोलकी माणूस आहे आणि खोटारडा माणूस, ज्याच्या तोंडातनं सत्य बाहेर निघालं. ते सत्य काय आहे कालच त्यांनी पत्रकार परिषदमध्ये बोलले आणि ते बोललेले विधान काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. मित्रांनो, शेवटपर्यंत बघा यांनी आपल्याला कसं फसवलंय. बघा चंद्रशेखर बावनकुळे काय म्हटला सुरुवातीला की आम्ही शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफी आहे ते मेरिट लिस्टनुसार आम्ही त्यांची कर्जमाफी देणार आहे. अरे बाबांनो, तुम्ही शाळा लावली आहे का शेतकरी म्हणजे शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचं तुम्ही मेरिट लावणार आहे आणि त्या मेरिटनुसार तुम्ही त्याची कर्जमाफी करणार आहे. हे अतिशय चुकीचं. दुसरं म्हणजे आम्ही त्याच्यासाठी समिती देखील स्थापन केलेली आहे. आता काय म्हटलं की समिती स्थापन केली आहे, ओके, आणि दुसऱ्याच मिनिटाला म्हणता की आम्ही याच्यावर विचार करून मेरिटनुसार एक समिती स्थापन करणार आहोत. म्हणजे अजून समिती स्थापन झालेली नाहीये. म्हणजे एकाच वेळी 2 विधानं, म्हणजे हे किती तत्पर आहेत. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जे काही सरकार आहे अतिशय नालायक सरकार, आणि या सरकारने शेतकऱ्यांना धारेवर धरून ठेवलंय. आता शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन झालं, राज ठाकरे देखील सामील झाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेकापचे नेते, बहुतेक शेतकरी कामगार पक्ष आणि जे काही शेतकऱ्यांविषयी आपल्यासारखे बहुतेक लोकांनी हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा विषय देखील मांडला. पण हे सरकार, या सरकारला निर्लज्ज सरकार, यांना लाजा वाटत नाहीये. फक्त आणि फक्त वेळ मारून काढायची आणि शेतकऱ्यांना बगल द्यायची. हे अजून देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी फिक्स सांगत नाहीये की समिती स्थापन झाली का नाही. आता याची जी काही पद्धत असणार आहे, याची कुठली मेरिट लिस्ट हे लावणार आहेत, कुठल्या पद्धतीने मेरिट लिस्ट लावणार आहेत, गरीब शेतकरी कसा, पैसेवाला शेतकरी कैसा. बरं, पैसावाला असेल तर त्याने जर ते पीक कर्ज भरलं असेल तर त्याला ते वापस देणं गरजेचं आहे, किंवा त्याने जो स्वतःचा पैसा आहे, शेतकऱ्याचा पैसा कधीच हरामाचा नसतो. शेतकरी जरी तो शेतकरी पैसेवाला असला तरी तो मेहनत करतो, मेहनत करून शेतातले जे काही अन्नधान्य आहे, जे काही पिकं आहेत ते पिकवतो आणि त्या पैशाच्या जोरावर तो श्रीमंत होतो. ठीक आहे, एक 10% शेतकरी आज श्रीमंत असतील, पण ते श्रीमंती स्वतःच्या कष्टाची आहे. तुमच्यासारखे खोके सरकार नाहीये की या पक्षातनं त्या पक्षात उडी मारली म्हणजे आपल्याला 1 खोका 2 खोका अशी खोके शेतकऱ्याला कधी मिळत नाही. शेतकरी जो आहे तो घामाचा पैसा घेतो आणि घामाच्या पैशाला देखील तुम्ही हमी भाव देत नाही. आणि या सरकारने अजून देखील शेतकऱ्यांची कर्जमाफीवर विषय काढला नाही. मध्यंतरी म्हटले की 15-20 दिवसापूर्वी तुम्ही बघितलंच असेल आपला अपडेट की आम्ही 1 वर्षाची कर्जमाफी करणार. आधी म्हणता मेरिट लावणार, नंतर म्हणता 1 वर्षाची कर्जमाफी करणार, म्हणता समिती स्थापन करू, कधी म्हणता समिती स्थापनच झाली आहे. एवढी उडवाउडवीची उत्तरं या भाजप महायुतीच्या सरकारने आपल्या शेतकऱ्यांना दिली आहेत, ती आजपर्यंत कधी आपल्याला मिळाली नाही. उद्धव ठाकरेंनी सरसकट जाहीर केली तर करूनच टाकली, विषयच खतम. शेतकऱ्यांनी ना आंदोलन झाले ना काही झाले. पण या बांडगुळांनी, या निर्लज्जांनी अतिशय, यांना शब्द देखील आपल्याला सापडत नाही मित्रांनो. यांना काय शब्द बोलायचं, काहीतरी लिमिट असतं. आपण सोशल मीडियावर बोलत असतो आणि म्हणूनच आज आपल्याला काहीतरी बंधनं आहेत. यांच्यासारखे आपण नाही आहेत खोटं बोलणारे. आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे, ती पाहिजे. बावनकुळेंचं व्हिडिओ बनवायचं काम एकच की बावनकुळेंच्या तोंडातनं सत्य काय होतं ते सत्य बाहेर आलं आणि त्या सत्याच्या माध्यमातून हे समजतं की अजून देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालेली नाहीये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.